हाय हॅलो. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले बघा. कांदा आपण वर्षभर आपल्याला लागतो, त्यासाठी आपण वर्षभरासाठी कसा स्टोर करून ठेवायचा ते मी तुम्हाला सांगते. तर चला मी कसा स्टोर करते तुम्हाला सांगते. मोठे मोठे कांदे घेतले मी, मधून कापून घेतला आणि जो मुळाकडचा भाग असतो ना तो जरा आतमधून कट करून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि मग ते कांदे जरा मी म्हणजे असे धूळ लागल्यासारखे झाले होते, म्हणजे जरा धूळ लागली होती म्हणून मी ते व्यवस्थित पुसून घेतले. तुमचे जर कांदे व्यवस्थित असतील तर तुम्ही तसंच पुसायच्या आधी पण कट केला तरी चालेल. मी हाताने कट करण्याऐवजी आमच्याकडं हे स्लायसिंग कट करायचं मिक्सर आहे बघा, त्याच्यामध्ये मी घालून हे कट केले. तुम्ही हाताने सुद्धा कट करू शकता आणि ह्याच्या मिक्सरमध्ये एकदम व्यवस्थित झाले म्हणून ह्याच्यामध्ये केले मी, नाहीतर मी हातानेच कट केले असते. मी गेल्या वर्षी हातानेच कट केले होते. तर बघा असे छान स्लाइस कट झालेले आहे. त्याच्यामध्ये हे कट झालेले स्लाइस मोकळे मोकळे करायचे आणि मग एका सुती कापडावर आपण ते पसरून घ्यायचे आणि मग एक दिवस तरी ते फॅन खाली वाळवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हात घालून ते वाळवू शकता. आणि असा कांदा तुम्ही वाळवून ठेवला ना तर आपल्या भरपूर उपयोगाला होतो. आपण कांदा लसूण मसालासुद्धा करू शकतो. हा कांदा फक्त तेलामध्ये फ्राय केला ना तरी पटकन फ्राय होतो आणि काळा पडत नाही हा कांदा असा वाळवून ठेवला की. आणि आपण बिर्याणी वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये लेअर टाकतो आपण कांदा तळून, तेव्हा पण एकदम तेल कमी लागतं, गॅस कमी लागतो आणि आपलं पटकन काम होऊन जातं ह्या कांद्यामुळे. तर असा कांदा तुम्ही नक्कीच वाळवून ठेवू शकता. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. चला तर बाय.